गुड मॉर्निंग गाईज. तर बघा इथे मी बसली आहे. सकाळी उठले, गणूला नाश्ता भरवला आणि ते गणूचं काय चाललं आहे ते बघत मी इथे खुर्चीवरती बसले होते. सो मग आंघोळ वगैरे करून आल्याच्यानंतर गणूला झोप आलेली तर त्याला झोपवला. सो तो झोपला. तर जास्त वेळ त्याला झोपून द्यायचा नाही कारण की मग तो दुपारी झोपत नाही म्हणून. सो तोपर्यंत झोपला आहे. तर इथे नाश्ता करून घेते मी. तर सकाळी प्रियंकाने सुकट भाकरी केली होती, ती मस्त खाल्ली आणि छानच झाली होती. सर गणू झोपलेला तोपर्यंत गुंडा आला. तो गुंडा बोलला की चल मावशी आपण आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते खेळूया. तर आम्ही इथे असंच टाईमपास म्हणून खेळत होतो. तर तेवढ्यात गणू उठल्याच्यानंतर थोडासा खेळला वगैरे आणि आता त्याला जेवण भरवते. तर बघा इथे किती नाटकं असतात त्याचे खाण्याला. सो अजिबात एका ठिकाणी बसून तो खात नाही, अख्खा पूर्ण घरभर फिरतो त्याला जेवण भरवायचं असेल तर. सो असं मस्ती करत करत मी त्याला जेवायला भरवला, पण तरी पण त्याचं नखरे चालूच होते. सो असं आहे. त्याच्यानंतर मग बघा झोपल्याच्यानंतर तो झोपायला तयार नव्हता. 3 वाजून गेले होते तरी पण तो इथे मम्मीची मस्ती करत बसलेला, टिकली काढत होता तेच आणि ते काढून तोंडात हे बघा तोंडात घालत होता. सो असंच त्याचं असतं. आणि त्याच्यानंतर मग झोपलो. संध्याकाळी उठलो तर अजिबात टाईमच नाही मिळाला कारण की मम्मी बाहेर गेली होती आणि जेवण पण बनवायचं होतं. सो त्याला सांभाळायला कोणी नव्हतं. तर मग त्याला सांभाळता वेळ झाला. सो मम्मी मच्छी घेऊन आली. त्याच्यानंतर मग मच्छी केली मी. इथं कोलंबीचा रस्सा केलेला आणि मांदेली फ्राय केली होती. थोडीच केली होती मांदेली फ्राय, बाकीची ठेवली आहे. सो बघा त्याच्यानंतर मला काही वेळच नव्हता मिळाला. देन मग 11 वाजता गणूची इथे मस्ती चालू होती. जे भावंडं आले होते खेळायला. सो 11 वाजून गेले होते तरी पण तो काय झोपायला तयार नव्हता आणि मला जाम झोप आलेली. सो त्यांना आता घरी पाठवते आणि त्याला झोपवते कारण की मला जाम झोप आलेली आहे. सो असा होता माझा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब